सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय संस्थेतर्फे भव्य असा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व वारकरी संप्रदाय मेळावा ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे मोठे उत्साहात संपन्न झाला. गेली 45 वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री देव रवळनाथ देवस्थानचे अध्यक्ष व उत्सव समिती उपाध्यक्ष रमाकांत परब, ओरोस गावच्या सरपंच सौ मुरमुरे, तंटामुक्ती अध्यक्ष व उत्सव समिती खजिनदार सुहास परब, उत्सव समिती अध्यक्ष हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मेस्त्री, उत्सव समिती सचिव मदन परब, कसाल गावचे सरपंच राजन परब, वारकरी मंडळ ओरोस अध्यक्ष प्रभाकर सावंत आदींसह सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ गवंडळकर महाराज, कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घारीगावकर, खजिनदार मधुकर गावकर, उपाध्यक्ष राजू राणे, रामचंद्र कदम, एस के सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजा पडवळ, विनायक मेस्त्री तसेच रमाकांत परब, सुहास परब आदी यावेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय संस्थेच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे 750वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराज यांचे 375वे गमनवर्ष यानिमित्त ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर ते गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 असे 5 दिवस सदर सोहळा संपन्न झाला. यात दररोज काकडा आरती, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, रोज रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आणि शेवटच्या दिवशी वारकरी दिंडी, काल्याचे कीर्तन, वारकरी दिनदर्शिका प्रकाशन, ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माने हेरवाड, वास्कर फंड पंढरपूर, दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण भूषण महाराज वरखले आळंदी, तिसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण वेदांताचार्य उदय पाटील शास्त्री मठाधिपती स्वामी शिवानंद आश्रम शेकीन हासूर, चौथ्या दिवशी हरिभक्तपरायण आनंद महाराज जाधव वास्कर फंड पंढरपूर आणि पाचव्या शेवटच्या दिवशी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मेस्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. मारुती मेस्त्री, विजय सुतार, मयुरेश मेस्त्री, सिद्धेश सावंत, यशवंत रेगडे, गजानन राणे, तन्मय परब, भावेश परब आदींनी त्यांना कीर्तनात मृदंग साथ केली. सांगता सोहळ्यात बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी वारीची परंपरा कायम राखण्यासाठी जे वारकरी प्रयत्न करत आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ वारकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच 5 दिवस चाललेल्या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. अभिजात महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आपल्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 970-221-9778. आपल्या अभिजात महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन दाबा, म्हणजे आम्ही प्रसिद्ध केलेल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.